आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र, रोखोक वार्तांकन, रोखोक बातमी। पर्वती पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना पकडले। यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे। उर्वरित 5 जण पळून गेले। या प्रकरणी एकूण 8 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय। ही कारवाई सोमवार दिनांक 3 जून रोजी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास जनता वसाहतकडे जाणाऱ्या ब्रिज जवळ करण्यात आली। बसवराज उर्फ अभिषेक उर्फ माया राजेंद्र पाटील, वय वर्ष 19, राहणार गल्ली नंबर 15, जनता वसाहत पुणे। अमित शंकर कांदे, वय वर्ष 27, राहणार गल्ली नंबर 18, जनता वसाहत पुणे यांना अटक करून एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलाय। ओंकार उर्फ दाद्या वामन अल्हाट, राहणार दांडेकर पूल पुणे, मूळ राहणार महाडा वसाहत, वैदुवाडी हडपसर। प्रमोद अंकुश कळंबे, राहणार पर्वती दर्शन, अमन झारेकरी, राहणार दांडेकर पूल पुणे, पृथ्वीराज कांबळे, राहणार गल्ली नंबर 3, संतोष नगर, कात्रज यांच्यावर भारतीय दंडविधान संहिता कलम 399, 402 आर्म ऍक्ट महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय। याबाबत पोलीस शिपाई अमोल बबन दबडे यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पर्वती पोलीस ठाण्यातील तपास पथकाला माहिती मिळाली की कॅनॉल रोडवरील जनता वसाहतकडे जाणाऱ्या सार्वजनिक रोडवर काही तरुण हातात कोयते घेऊन दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला। पोलीस आल्याची चाहूल लागताच अंधाराचा फायदा घेऊन 5 जण कोयत्यासह पळून गेले, तर 3 जणांना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडून धारदार कोयते जप्त करण्यात आले। ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे सखोल चौकशी केली असता दांडेकर पूल येथील पेट्रोल पंपावर दरोडा टाकणार असल्याचे सांगितले। पुढील तपास पोलीस करत आहेत।